नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विजया ही अबोलीला विटनेस बॉक्समध्ये बोलवून घेतले आणि म्हणत असते, अबोली शिंदे, चाळीतल्या मुलाने जे काही सांगितलं आहे ते खरं आहे का? अंकुशला सोनियाची आठवण येत होती का? त्यावर विजया म्हणत असते, अंकुशला तुझ्यामध्ये तिची पहिली गर्लफ्रेंड सोनिया दिसत होती का? अबोली बोल। त्यावर अबोली हो म्हणते। त्यावर विजया जज साहेबांना म्हणत असते, मग फुलवासाठी अंकुश काय काय करू शकतो हे तुम्हीच ठरवा। आणि ह्या गोष्टींवरून फक्त एकच समजतंय की अंकुश शिंदे हा चांगला माणूस नाहीये। हा माणूस समाजाला लागलेली कीड आहे, कीड। आणि त्याची सगळ्यात मोठी शिकार ही त्याची बायकोच आहे आणि ती वाटेल ते आरोप ही अबोली आणि अंकुशवरती करत असते। त्यावर अंकुशला खूप राग आलेला असतो आणि विजया म्हणत असते, अंकुश हा त्याचा बदला घेण्यामध्ये माहिर आहे। तेवढ्यात अबोली म्हणते, नाही, तुम्ही खोटं बोलताय, हे सगळं चुकीचं आहे। ते कर्तव्यदक्ष, इमानदारी आणि सच्चे आहेत। त्यावर विजया म्हणते, ते राहू देत, ते तर त्या सगळ्या जगाला कळालेला आहे हा माणूस कसा आहे। त्यावर विजया म्हणते, मला सांग, तुमचं लग्न कसं झालं? लव्ह की अरेंज? त्यावर अबोली म्हणते, अरेंज मॅरेज। त्यावर अंकुशला आठवत असतं की त्याने अबोलीला असा म्हटला होता की मी हिच्याशी लग्न केलं आहे, ती म्हणजे ह्या घरची सून म्हणून नाही, तर आपल्या घरचा आणि सोनियाचा बदला घेण्यासाठी मी हिच्याबरोबर लग्न केलं आहे। त्यावर विजया म्हणत असते, आपण सोनियाची केस लढत होतो त्यावेळेला तुमचं लग्न झालं नव्हतं ना? त्यावर अबोली म्हणते, हो। त्यावर विजया म्हणते, जज साहेब, अंकुशने ज्या वेळेला सोनियाचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेला अबोलीला जबाबदार धरलं होतं। अंकुशचं अबोलीवरती प्रेम नव्हतं, तो फक्त एक प्लॅन होता। त्यावर अंकुश म्हणतो, काहीही बोलू नका। त्यावर विजया म्हणत असते, मग तू खाकीची शपथ घेऊन सांग, हे खरं होतं की खोटं? त्यावर विजया म्हणत असते, लग्न झाल्यानंतर तुमची रूम सजवली होती ना, सगळं व्यवस्थित झालं ना? त्यावर जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट विजया। त्यावर विजया म्हणते, सॉरी सर, पण अबोली ही लग्न झाल्यानंतर 8 ते 9 महिने ही घराच्या बाहेर राहत होती। घराच्या सुनेला म्हणजे स्वतःच्या बायकोला घरामध्ये उंबरा ओलांडण्याची पण परवानगी नव्हती। आता हे सगळे आरोप ही अंकुशवरती विजया लावत होती। त्यावर विजया म्हणत असते की ती स्वतःचं जेवण स्वतः सुद्धा करायची। त्यावर अबोली म्हणते, नाही, हे सगळं खोटं आहे। त्यावर विजया म्हणते की अंकुश, तू बोल, हे सगळं खरं आहे आणि तू असं केलं होतंस की नाही? सांग ना आता कोर्टाला। त्यावर अंकुश चिडतो आणि म्हणतो, हो, मी केलं आहे, हे सगळं मी केलं आहे, अबोलीवरती अन्याय, माझ्याकडून ह्या सर्व चुका झालेल्या आहेत। त्यावर विजया म्हणते की अंकुश हा फुलवाला एकटीला बघून घरामध्ये मिठी मारायचा। त्यावर अबोली म्हणते, हे सगळं खोटं आहे, तिने माझी साडी नेसली होती त्यामुळे अंकुश सरांना वाटलं ती म्हणजे मीच आहे, त्यामुळे अंकुश सरांचा गैरसमज झाला, यामध्ये त्यांचा काहीच दोष नाहीये। त्यावर विजया म्हणत असते की काय हे अबोली, ज्या वेळेला अंकुशला पायाला जखम झाली होती त्यावेळेला फुलवानेच त्याच्या पायाला मलम लावली होती। त्यावर अबोली म्हणत असते, हो, हे खरं आहे, पण तिनेच आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केला होता। त्यावर आता विजया म्हणत असते, पॉइंट टू नोटेड मिलॉर्ड, कारण तिचाच नवरा तिच्यापेक्षा फुलावरती जास्त विश्वास ठेवत होता। त्यावर आता अबोली गोंधळते आणि म्हणते, नाही, मला असं नव्हतं म्हणायचं। त्यावर विजया म्हणते की तुला काय म्हणायचं होतं ते आता आम्हाला समजलेलं आहे आणि तुझ्याकडून काय ऐकून घ्यायचं होतं ते सुद्धा मी ऐकलेलं आहे, आता तू जाऊ शकतेस। त्यावर अबोली आता विटनेस बॉक्स मधून जाते आणि खाली बसते। त्यावर विजया आता अंकुशवरती आरोप करू लागते की अंकुशला सोनियासोबत लग्न करायचं होतं आणि त्याच्या खूप काही इच्छा होत्या, पण ती ऍक्सिडेंटमध्ये गेली त्यामुळे काहीच इच्छा पूर्ण झाल्या नाहीत आणि अंकुशला आता फुलवा दिसली, त्यामुळे त्याचं जुनं प्रेम ताजं झालं आणि त्याने तिला पोलीस स्टेशनमध्ये नोकरी सुद्धा दिली, तिला घरामध्ये पण ठेवलं, म्हणजे तिला पटवण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला। फुलवा ही ऐरीगैरी मुलगी नव्हती, त्यामुळे तिनं यापासून लांब पडण्याचा प्रयत्नही केला होता। आईला आणि अबोलीला फुलवाने ही गोष्ट सांगितली, पण त्यांनी काही ऐकून घेतलं नाही आणि फुलवाला घराबाहेर काढलं, म्हणजे त्यांना असं वाटलं की सुंटी वाचून खोकला गेला, असं
कोर्टामध्ये विजय ही तिचे मुद्दे मांडत होती. त्यावर विजया म्हणू लागते, आता मी सांगते की त्या दिवशी रात्री काय घडलं. त्यावर विजया म्हणते, त्या रात्री सुद्धा अंकुशने फुलवाचा फायदा घ्यायचा ठरवलं होतं आणि तिला भेटायला बोलवलं. त्यावर अबोली पुष्कर वकीलला म्हणत असते, तुम्ही बोला ना काहीतरी, त्या दिवशी ते खबरीला भेटायला गेले होते. त्यावर पुष्कर वकील म्हणतो, थांबा मी बोलतो. त्यावर अंकुश सांगू लागतो, ही जे बोलत आहे ते सगळं खोटं आहे, आता मी सांगतो. त्या दिवशी रात्री मला खबरीचा फोन आला होता आणि मला रेल्वे गोडाऊनमध्ये बोलवलं होतं आणि तिकडे मी गेल्यानंतर एका जोकरने माझ्यावरती पावडर फुंकली आणि तेव्हापासून मला काहीच आठवत नाही. नंतर मी दमयंतीच्या खोलीमध्ये आलो आणि मला शुद्ध आली. अबोली मला उठवत होती आणि फुलवा माझ्याबद्दल नको नको ते बोलत होती. यावरती विजया म्हणत असते, नाही असं काही घडलंच नव्हतं. कोण जोकर? ह्याला हे बरं आठवतंय. आणि ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला अंकुशची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. त्या मेडिकल टेस्ट मध्ये कोणत्याही पावडरचा मेडिकल यूज केला आहे असा कोणताही पुरावा नाहीये. अंकुश शिंदे खोटं बोलत आहेत. ज्या खबरीची हे गोष्ट सांगतायत ना तो खबरी बाहेर होता. त्याने तसं पोलिसांना स्टेटमेंट दिलेला आहे तो आउट ऑफ टाउन होता. मग हा खबऱ्याला भेटायला कसा गेला असेल? अंकुश हा फुलवालाच भेटायला गेला होता आणि त्याच वेळेला तो फुलवाला भेटायला गेला आणि काय घडलं हे सगळं मी सांगते. त्याने फुलवाला फोन केला आणि फुलवा म्हणत होती की मी हे शहर सोडून चालले आहे. अंकुश म्हणला, मला शेवटचं भेट, मला तुझी माफी मागायची आहे. मग फुलवा ही त्याला भेटायला तयार झाली आणि तो तिला घेऊन दमयंतीच्या खोलीमध्ये गेला. राहुलला बोलवलं आणि बाहेरून लॉक करून चावी द्यायला सांगितली. हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि असं म्हणून विजय ही पूर्णपणे खोटी स्टोरी सांगत असते. आणि त्याच वेळेला अंकुशला आणि अबोलीला झटका लागावा असे एक एक साक्षीदार हे पुढे येत असतात. त्यावर विजय म्हणत असते, मी अजून एका साक्षीदाराला बोलवते आणि तो सांगेल अंकुश हा फुलवाबद्दल किती पॉझिटिव्ह होता. तेव्हा चाळीतला राहुल येतो आणि तो सांगू लागतो, हो मी एकदा चाळीमध्ये असताना मी फुलवाकडे पाहत होतो तेव्हा त्याने सांगितलं की फुलवा फक्त माझी आहे, तिच्याकडे पाहिलंच तर बघ, असं म्हणत सगळेजण खोटी साक्ष देत असतात. त्यावर आता राणे काका येतात आणि म्हणतात की हो आम्ही सुद्धा हे पाहिलेलं आहे. याचा अबोलीपेक्षा फुलवावरती जास्त विश्वास होतात. त्यानंतर राणी काकू येतात आणि त्या म्हणतात की हो आमच्या समोर दरवेळेला असं घडायचं. फुलवावरती अंकुश जास्त लक्ष ठेवून असायचा. असे करत एक एक साक्षीदार येतात. तेवढ्यातच नीता आणि शरद कोर्टामध्ये हजर होतात. त्यावेळेला ऑब्जेक्शन घेत पुष्कर पहिल्यांदा उभा राहतो. त्यावर पुष्कर म्हणत असतो, माझं ऑब्जेक्शन आहे. माझ्या अशिलावरती हे सगळे घाणेरडे आरोप करत आहेत. जर माझ्या अशिलाला फुलवासोबत संबंधच ठेवायचे होते मग त्यांनी तिला इथून पाठवण्यासाठी तिकीट का काढून दिलं होतं? स्वतः अंकुशने फुलवाला तिकीट काढून गावाला जायला तिला सांगितलं होतं. ती गावाला गेली नाही म्हणजे तिच्याच मनामध्ये खोट होती, म्हणजे तिलाच तिथे थांबायचं होतं ना. त्यावर विजया म्हणत असते, वा वा छान भाषण दिलं. तुमच्या या भाषणावरती माझ्याकडे उत्तर आहे. त्यावर आता विजया सांगू लागते, फुलवाला तर तिकीट काढून दिलं पण फुलवाला तिकीट काढून देणारं कोण होतं? याच्यावर नीता म्हणत असते, अहो बोला की मी होतो म्हणून. त्यावर शरद म्हणत असतो की मी होतो. त्यावर जज म्हणतात, तुम्ही विटनेस बॉक्स मध्ये या आणि इथे काही सगळं सांगू शकता. आता शरद हा विटनेस बॉक्स मध्ये आल्यानंतर विजया म्हणत असते, तुम्ही तिकीट काढून दिलं का? याच्यावरती शरद म्हणतो, हो तिकीट मीच काढून दिलं. मला अंकुशनं सांगितलं होतं आणि अंकुशनं असं सांगितलं होतं की फुलवाचं गावचं तिकीट काढ आणि तिला गावाला जायला दे. त्यावर विजया म्हणते, अंकुशने स्वतःने तिकीट काढलं नाही, त्याने शरदरावांना तिकीट काढायला लावलं. अंकुशला स्वतः तिकीट काढू शकत होता. अंकुशनं हे सर्व टाळलं आणि त्याने दुसऱ्याला कोणाला तरी तिकीट काढायला सांगितलं. तिकीट काढायला सांगितलं म्हणून काय झालं, पण त्याने हे तिकीट काढायला सांगितलं आणि त्याच वेळेला फुलवाला थांबवून पण घेतलं होतंच की आणि तिच्या बरोबर नको नको ते केलं आणि त्याने सगळ्या गोष्टींचा बदला घेतलेला आहे. त्याला जे घरामध्ये वागता आलं नाही ते सगळं दमयंतीच्या खोलीमध्ये केलेलं आहे. त्यावेळेला अबोली आणि रमाला समजलं होतं की अंकुशचा सगळा इंटरेस्ट फक्त फुलवामध्ये आहे. त्यावेळेला त्यांनी तिला घराच्या बाहेर काढली. त्यावेळेला अंकुशने तिला तिकीट काढून देण्याचं नाटक तरी केलं पण तिला जाऊन दिलं नाही आणि तिला दमयंतीच्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आहे आणि हे सगळं अंकुशनेच केलेलं आहे
असं आता सगळं सिद्ध करत तिला असं वाटत असतं की तिने मोठीच बाजी मारलेली आहे. विजयाला असं वाटत असतं आता आपण ही केस जिंकलेलो आहे, पण विजयाला हरवण्यासाठी अजिंक्य तिथे आलेला असतो. अजिंक्य हा कोर्टासमोर हजर झालेला आहे आणि कोर्टासमोर हजर होताच अजिंक्यने स्फोट केलेला आहे. तो म्हणजेच कोर्टाचा ज्या वेळेला ब्रेक चालू असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विजया ही तिच्या रूम मध्ये येते. तिच्या कपाटामध्ये एक जोकर असतो आणि कपाटामधला जोकर तिच्यावरती धावून येतो. विजया घाबरते आणि विजया बाजूला होते आणि कोर्टाचा ब्रेक संपल्यावरती कोर्टामध्ये येते आणि म्हणत असते, अजिंक्य तू केलं आहेस ना हे? माझ्या कपाटामध्ये तू जोकर ठेवला आहेस ना? त्यावर अजिंक्य म्हणतो, मी का तुझ्या कपाटामध्ये जोकर ठेवू? आणि जोकर मुळात नव्हताच. त्यावर विजया म्हणते, नाही मला जोकर दिसला आणि मी तो पाहिला. त्यावर अजिंक्य म्हणू लागतो की म्हणजे जसा अंकुश सरांना जोकर दिसला तसा तुला दिसला का? विजया म्हणते हो आणि आपल्याच बोलण्यामध्ये विजया अडकते आणि अजिंक्यने इकडे सिद्ध केलेलं असतं त्या रात्री अंकुशला जोकर दिसला. तर इकडे अजिंक्य म्हणत असतो मग त्या रात्री अंकुशला जोकर दिसला तर फुलवाचं स्टेटमेंट पूर्णपणे खोटं आहे. असं म्हणत कोर्टासमोर बाजी मारत विजय आणि फुलवा यांच्या समोर दिवसा तो तारे दाखवतो. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.